अजून काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया आणि मग एक्झरसाइज तुम्ही आरामात करू शकाल. एक्झरसाइज मला घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. क्वेश्चन काय? डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन, हा, शांत बसा. y इक्वल टू लॉग एक्स टू द बेस 5 ऑफ बेस 3. रीड व्यवस्थित कसं करता येत नसेल तर लॉग टू द बेस 3 ऑफ असं म्हणा. लॉग ऑफ एक्स टू द बेस 5. पेपरमध्ये रीड थोडी करायचं, लिहायचं. ठीक आहे ना. काय करा, आधी तर फंक्शन व्यवस्थित बनवून घ्या. डिफरन्शिएट करायच्या अगोदर डिफरन्शिएट करायचं. फंक्शनला व्यवस्थित बनवून घेणार. आपल्याकडं लॉगॅरिथमच्या प्रॉपर्टीज आहेत. समजतंय? चेंज द बेस वाली प्रॉपर्टी काय असते? लॉग ऑफ a टू द बेस b इक्वल टू log a divided by log b to the any your मनाचा बेस c. That c should be greater than 0 and c should not be equal to 1. बेस कधी लॉगचा 1 नसतो आणि तो नेहमी पॉझिटिव्ह असतो. ठीक आहे. नॉन निगेटिव्ह असतो. नॉन निगेटिव्ह नाही, पॉझिटिव्ह. नॉन निगेटिव्ह मध्ये 0 पण येतो ना. 0 इज नायदर निगेटिव्ह नॉर पॉझिटिव्ह. मग हीच प्रॉपर्टी वापरतोय हे लॉगचं या लॉग साठी लॉग ऑफ एक्स टू द बेस 5 हे इनपुट आहे. काय? इनपुट. मग मी म्हणेल y इक्वल टू लॉग ऑफ दॅट इनपुट लॉग एक्स टू द बेस 5 डिवायडेड बाय लॉग ऑफ द बेस. या लॉग साठी हा बेस आहे काय? 3. सो लॉग ऑफ 3. बट आता बेस कोणता द्यायचा? तर आपला महाराष्ट्र बोर्डचा फेवरेट बेस ई, नॅचरल लॉगॅरिथम. कारण लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे 1/x. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. 1/3 तर कॉन्स्टंट आहे हा वाला. डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. आता डिफरन्शिएट करू शकता का? माझा प्रश्न आहे, आता डिफरन्शिएट करू शकता का? तर मी म्हणतोय अजूनही नाही. कारण इथं अगेन चेंज द बेस वाली प्रॉपर्टी अप्लाय करू शकतो. म्हणजे ह्या आतमध्ये काय बनेल? आतमध्ये काय बनणार आहे पहा. लॉग एक्स अपॉन लॉग 5. लॉग एक्स अपॉन लॉग 5 म्हणजे y आता बनलाय लॉग ऑफ लॉग एक्स इथून वर जाणं अलाउड नाही काय ना. पॅरालिसिस. हो. ताप आला ह्याला. अरे खरंच. अरे हे काय मिस्टर बीन आहे का? अरे इथंच नाही यायचं का याला? तुम्ही शिकवूच की नको? एवढं म्हणजे एवढं आवडत नाही तुम्हाला मॅथ्स? अरे 1/log 3 इंटू
एवढी जागा पॅरलाइज झाली वाटतं ही एवढी. y इक्वल टू log x अपॉन log 5 अपॉन log 3. सो y इक्वल टू, आता लॉग ऑफ ए बाय बी ची प्रॉपर्टी माहिती आहे तुम्हाला, लॉग ऑफ ए अपॉन बी इक्वल टू, बाद झाला आता, लॉग ऑफ ए बाय बी इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ए मायनस लॉग बी, बरोबर ना. डिवाइड मध्ये जर असेल इनपुट तर इंडिव्हिज्युअल लॉग दिल्यावर सबट्रॅक्शन मध्ये जात. ठीक आहे, नाही याला यायचंच नाही इकडं. ठीक आहे, लॉग ऑफ मग लॉग एक्स मायनस लॉग 5 डिवायडेड बाय लॉग. मग आता काय करा, हा log 3 डिनॉमिनेटर सेपरेट द्या. लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय log 3 मायनसचा लॉग ऑफ log 5 डिवायडेड बाय लॉग. एवढी जागा आराम करते वाटतं. लॉग ऑफ लॉग एक्स डिवायडेड बाय log 3 मायनस इथे या y इक्वल टू, आता खाली काय बनलाय, ह्याच्या डिनॉमिनेटरला log 3 असं समजून घ्या तुम्ही. हं? काय नाही, जसं आहे तसं घ्या आता समजून. y इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह घेऊ शकता. आता हे मुद्दाम असं का केलंय माहिती मी, म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम का वापरल्यात, कारण हे कॉन्स्टंट बनलंय. लॉग ऑफ log 5 अपॉन log 3 विल बी कॉन्स्टंट, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. आणि मग मला बाय द वे कशाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय, dy बाय dx, म्हणजे मी म्हणतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. dy बाय dx काय म्हणेल, डी बाय dx ऑफ log x अपॉन log 3, बरोबर, मायनस डी बाय dx ऑफ दॅट कॉन्स्टंट log 5 डिवायडेड बाय 3 डिवायडेड बाय log 3. हे तर कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. तुम्हाला पण असा बांध नाही दाखवायचा, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. आणि 1/log 3 डी बाय dx च्या बाहेर येईल, 1/log 3 डी बाय dx ऑफ log x. तर तुम्हीच सांगाल मला लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह, तर त्याच्यासाठी तुम्हाला डब्बा आठवावा लागेल. लॉगच्या आतमध्ये डब्बा, लॉग डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, म्हणजे लॉग ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1/log 3 बाहेर तसाच आहे. लॉग ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, दॅट इज डी बाय dx ऑफ डब्बा इज व्हॉट, लॉग एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, मग फायनल आन्सर येईल 1 अपॉन log 3, किंवा log 3 सगळ्यात लास्ट जरी लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ऑर एल्स यू राईट 1 अपॉन log 3 इंटू 1 अपॉन x इंटू लॉग एक्स, कारण त्याचं जे डेरिव्हेटिव्ह बनलंय दॅट इज 1/x. त्याचं डेरिव्हेटिव्ह 1/x बनलंय. ओके, समजलं तुम्हाला. फायनल आन्सर हे आलंय 1 अपॉन x log x इंटू log 3 विल बी द फायनल आन्सर. ओके, आता नेक्स्ट. ऑपरेटच नाही करत आहे.
आता हा क्वेश्चन पहा. y इक्वल टू लॉग ऑफ e ची पॉवर 3x इंटू 3x मायनस 4 ची पॉवर काय पण असू द्यात आतमध्ये प्रोडक्ट आणि डिव्हिजन मध्ये, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये. लॉगच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती आहे. मल्टिप्लिकेशन मध्ये जर टर्म्स असतील तर लॉग इंडिव्हिज्युअल देताना ऍडिशन मध्ये जातो, डिव्हिजन मध्ये असेल तर सबट्रॅक्शन मायनसची साईन. मग ज्यावेळी मी हा लॉग ओपन करणार आहे, डेरिव्हेटिव्ह घेणं लांबच आहे, मी माझ्या फंक्शनला काय करतोय, सिम्प्लिफाय करतो, सिम्प्लिफाईंग द फंक्शन. मग लॉग ऑफ e ची पॉवर 3x प्लस लॉग ऑफ 3x मायनस 4 ची पॉवर 2/3 मायनस, ह्याला मायनस लागणार कारण हा डिनॉमिनेटरला आहे, हा कुठे आहे, डिनॉमिनेटरला आहे, हा डिनॉमिनेटरला आहे म्हणजे मायनसचा साईन लागणार. मायनस लॉग ऑफ क्यूब रूट ऑफ 2x प्लस, तुम्हाला ह्या गोष्टी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत की nth रूट ऑफ एक्स जर असेल, हे पहा, nth रूट ऑफ एक्स जर असेल तर तुम्ही एक्स ची पॉवर 1/n लिहिणार. काय लिहिणार, एक्स ची पॉवर 1/n. मग ह्याला कसं लिहिणार, 2x प्लस 5 ची पॉवर 1/3. माझी स्टेप वाचवण्यासाठी एरो देऊन मी लिहितोय, ठीक आहे. ऑर एल्स तुम्ही डायरेक्ट जरी पुढे लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक स्टेप एकदम स्टेप बाय स्टेप, असं कळलं की अरे एक क्वेश्चन 3 मार्कचा 6 मिनिटं द्यायला पाहिजे, 8-8 मिनिटं देत बसले, टाइमच नाही उरलं, हे तर ऍक्सेप्टेबल आहे की हा तुम्ही आहात तितके हुशार. आता हे पहा, 3x लॉग काय करतो, तुम्हाला ही लॉगची प्रॉपर्टी माहिती आहे. लॉग ऑफ b ची पॉवर c टू द बेस a असेल तर हा c पुढे येतो, c इंटू लॉग ऑफ b टू द बेस a, बरोबर. मग ही प्रॉपर्टी आपण वापरतोय, तर 3x इंटू लॉग ऑफ e, बरे बेस पण ईच आहे, तर लॉग ऑफ लॉगची ही वाली प्रॉपर्टी, लॉग ऑफ a टू द बेस a इक्वल टू 1, लॉग ऑफ a टू द बेस a इक्वल टू 1. इनपुट आणि बेस सेम असेल तर लॉगचं आन्सर 1 येतं. काय येतं, 1 येतं. प्लस प्लस हे पहा, 2/3 पुढे येईल, लॉग ऑफ 3x मायनस 4, 3x मायनस 4 मायनस, आता 1/3 पुढे येईल, बरोबर. पॉवर काय 2x प्लस 5 ची, 1/3 म्हणजे मायनसचा 1/3, लॉग ऑफ 2x प्लस 5, 2x प्लस 5. समजतंय. आता हा तर 1 बनलाय, हा काय बनलाय, 1 बनलाय, हा दिस इज 1. तर मग y काय बनलाय, y बनलाय x 3x प्लस 2/3 लॉग ऑफ 3x मायनस 4 मायनस 1/3 लॉग ऑफ 2x प्लस 5. आणि तुम्हाला लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x माहिती आहे, लॉग डब्बाचं काय येईल, 1/डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. समजतंय. मग पहा, y हा आहे, आता मी म्हणणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चा आता डेरिव्हेटिव्ह, अल्टिमेट एम इज टू फाइंड आउट dy बाय dx, dy बाय dx काढायचं आहे. मग dy बाय dx काय येणार, dy बाय dx विल बी 3x चं डेरिव्हेटिव्ह, 3 तुम्हाला प्रॉपर लिहायचं आहे, डी बाय dx ऑफ दिस मसाला, ठीक आहे. बरं मी लिहून दाखवतो, मला तर काय एकदम सिंपल आहे लिहायला, मला काय करायचंय, डी बाय dx ऑफ दिस. समजतंय. मग आता 3x चं डेरिव्हेटिव्ह 3 प्लसचा 2/3 लॉग डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1/डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. आता डायरेक्ट सांगा 3x मायनस 4 चं डेरिव्हेटिव्ह 3, कारण 4 चं 0, 3x चं 3, मायनस 1/3 इंटू लॉग डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डब्बा, म्हणजे लॉग ऑफ 2x प्लस 5 चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2x प्लस 5, 1 अपॉन 2x प्लस 5 इंटू 2. ठीक आहे. आता पहा, याला हे कॅन्सल, ठीक आहे.
and final answer will be 3 plus 2 upon 3x minus 4 minus 2 by 3 into 2x plus 5. This will be the final answer. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन. काही क्वेश्चन तर इथं सॉल्व्ह करण्यासारखे. बर, ह्याची प्रॉपर्टी मी बऱ्याच वेळा सांगितलेली. 1 मायनस कॉस 1 प्लस कॉस हे सांगितलेलं आहे पहा. 1 प्लस कॉस 2x इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर एक्स ऑर एल्स असं सांगितलेलं आहे. 2 कॉस स्क्वेअर एक्स जो असतो तो 1 प्लस कॉस 2x च्या इक्वल असतो. म्हणजे इथं जर एक्स आहे तर 1 मायनस कॉस 2x मध्ये हा डबल झालेला असेल. डबल झालेला असेल. 2 साइन स्क्वेअर एक्स जो आहे तो 1 मायनस कॉस 2x च्या इक्वल असतो. 1 मायनस कॉस 2x च्या इक्वल असतो. म्हणजे ह्या x च्या डबल असतो हा. इंटू 2. इथून इकडे जायचंय मल्टिप्लाय करा. इथून इकडे जायचंय डिवाइड करा. म्हणजे 1 मायनस कॉस ऑफ दिस 1 मायनस, अरे इथलं चालतच नाहीये. 1 मायनस कॉस 2 थीटा. ठीक आहे. किंवा 1 मायनस कॉस एक्स. इन दिस केस हा वाला सांगतो. 1 प्लस कॉस एक्स चा फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2. इथून इकडे जाताना अँगल हाफ होतो. हाफ होतो. 1 मायनस कॉस एक्स इक्वल टू 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. अँगल हाफ होतो. तर 1 मायनस कॉस 3x काय येईल? 2 साइन स्क्वेअर 3x बाय 2 अपॉन 2 म्हणजे 3x बाय 4. समजतंय ना? हाफने मल्टिप्लाय करत असतो. बाय द वे आपण हाफने मल्टिप्लाय करत असतो. आणि हा काय येईल? 2 cos square half into this, that is 3x by 4. 2 ला 2 कॅन्सल, कारण डिव्हिजन मध्ये हे अंडर रूट मध्ये डिव्हिजन मध्ये. साइन स्क्वेअर 3x by 4 अपॉन cos स्क्वेअर 3x by 4 tan स्क्वेअर 3x by 4 म्हणजे y इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ ला मी पॉवर 1/2 लिहू शकतो. बरं, तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण अंडर रूट मध्ये जर मी असं tan स्क्वेअर ऑफ 3x by 4 लिहिला, सो दॅट विल बी लॉग ऑफ मॉड द्यावा लागणार मला इथं, बट हा महाराष्ट्र बोर्ड म्हणतंय काही मॉड द्यायची गरज नाही. एव्हरीथिंग शॅल बी कन्सिडर टू बी पॉझिटिव्ह. तर y काय येईल? लॉग ऑफ tan 3x बाय 4. आता y आलाय, मग डेरिव्हेटिव्ह काढायचंय. dy बाय dx. लॉग डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डब्बा 1 अपॉन tan 3x बाय 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा tan 3x बाय 4 चं tan x चं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x, पण tan ऑफ 3x प्लस 4 चं डेरिव्हेटिव्ह tan डब्बाचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर 3x बाय 4 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x बाय 4. 3x बाय 4 चं डेरिव्हेटिव्ह 3 बाय 4. आता हा जो सेक स्क्वेअर आहे आणि हा जो टॅन आहे ह्याला व्यवस्थित पहा. न्यूमरेटरला जो सेक स्क्वेअर 3x बाय 4 आहे त्याला मी लिहितोय 1 अपॉन कॉस स्क्वेअर 3x बाय 4 आणि डिनॉमिनेटरला जो आहे त्याला मी लिहितोय साइन 3x बाय 4 डिवायडेड बाय कॉस 3x बाय 4. आता एक कॉसला एक कॉस कॅन्सल, बरोबर, आणि इंटू 3 बाय 4 आहेच आहे. आणि हा ह्याच्याशी मल्टिप्लाय होईल डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, सॉरी न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर मल्टिप्लाय होईल. तुम्हाला माहिती ना, ह्याला हे आणि ह्याला हे मल्टिप्लाय होत असतं. मग बाय द वे डीवाय बाय डीएक्स काय आलाय? डीवाय बाय डीएक्स आलाय 3 अपॉन 4 इंटू साइन 3x बाय 4 कॉस 3x बाय 4. पण तुम्हाला माहितीये 2 साइन थिटा कॉस थिटा. साइन आणि कॉस प्रोडक्ट मध्ये दिसले, खुश व्हा. कारण साइन थिटा कॉस थिटाला जर आपण 2 जोडला म्हणजे 2 प्रोडक्ट मध्ये दिला तर साइन ऑफ 2 थिटा बनतोय. म्हणजे हा जो 4 आहे त्याला 2 इंटू 2 लिहितोय आणि हा वाला 2 आणि हे सगळं हे काय बनवतंय? साइन ऑफ 2 टाइम्स 3x बाय 4. म्हणजे वर 3 आहे, खाली हा वाला 2 तसाच आहे. ठीक आहे. आणि हा काय बनतोय?
साइन 3x/4 इंटू टू म्हणजे 3x/2 3x/4 इंटू टू म्हणजे 3x/2 म्हणजे फायनल आन्सर इज 3/2. वर आला तर कोसेक 3/2 कोसेक 3x/2. बरं हे प्रॉब्लेम घेतोय, हे 3-3 मार्कला विचारले जातात एक्झाम मध्ये. 9 मार्कचा वेटेज आहे या चॅप्टरला. 3 मार्कचा तर थिअरम विचारणार, 3 मार्कचा थिअरम विचारणार आहे, लक्ष. हा, आणि बाकीचे क्वेश्चन्स हे पहा, त्याचं एकदा आन्सर चेक करू आपण. 3/2 कोसेक ऑफ 3x. आता हा वाला क्वेश्चन, इथं काही नाही, रॅशनलायझेशन करायचे जे क्वेश्चन पॉसिबल आहेत, काही रॅशनलायझेशन करायचे लॉगच्या आतमध्ये. लॉगच्या आतमध्ये एवढी कॉम्प्लिकेटेड गोष्ट दिसली घाबरून जाऊ नका, एकदम इझी आहे, एकदम इझी आहे रॅशनलायझेशन करायचं. हे पहा, y इक्वल टू लॉग ऑफ. बरं मला सांगा, रॅशनलाइज ऍज सच गरज आहे का? करून पाहू. एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनसचा एक्स इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लसचा एक्स. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. काय करतोय? रॅशनलाइज डिनॉमिनेटर. डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स स्टार मायनस हॅश स्टार प्लस हॅश. मग पहा, y कशाच्या इक्वल येईल? लॉग ऑफ वरती तर स्क्वेअर बनणार आहे. काय बनणार आहे? स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर बनणार आहे. एक्स, मला वाटतंय हा आपला प्लॅन फेल जातो की काय. ह्याचा स्क्वेअर आणि खाली डिनॉमिनेटरला पहिल्याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता वाटतंय की हा होप आता आहेत, कारण ह्याला हे कॅन्सल झालंय. समजतंय? आता y बनलाय लॉग ऑफ स्टार बाय हॅश. लॉग ऑफ स्टार बाय हॅश इक्वल टू लॉग स्टार मायनस लॉग हॅश. ठीक आहे. सो लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस लॉग ऑफ ए स्क्वेअर. आता डेरिव्हेटिव्ह काढायला जा, पण त्याच्या अगोदर हा 2 खाली उतरवा. y इक्वल टू 2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस 2 लॉग ए. तू असा खाली घ्यायची गरज पण नाही या केसमध्ये, कारण दॅट इज कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह अल्टिमेटली 0 होणार आहे. आता मी म्हणणार आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथून पुढे समजून घ्या, मी असं जर लिहिलं तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू 2 इंटू लॉग डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 अँड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस इज 1 अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट ऑफ दिस म्हणजे रूट डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 0 आणि 2 लॉग ए चं डेरिव्हेटिव्ह तर 0च होणार आहे. सो 2 ला 2 कॅन्सल, रॅशनलाइज करा. 2 बाय एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ, रॅशनलाइज नाही सॉरी, एलसीएम घ्या स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लसचा एक्स डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता कॅन्सल, त्याला हे कॅन्सल झालंय, सेम टर्म आहे, कॅन्सल झाली आहे टर्म. मग आता फायनल आन्सर विल बी 2 बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. 2 बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ओके. आता हा क्वेश्चन कसं आहे, सगळे प्रॉब्लेम्स वेगवेगळ्या व्हरायटीचे त्याच्यामुळे घ्यायला लागतात एकदम सिरियली, कारण ह्यानेच कॉन्सेप्ट बिल्ड होणार आहे. वन बाय वन जशी क्वेश्चन सॉल्व्हिंग करत जाऊ.
तशा कॉन्सेप्ट बिल्ड होणार आहेत. हा, आता पहा क्वेश्चन काय, y इक्वल टू 4 ची पॉवर लॉग ऑफ साइन एक्स टू द बेस 2 प्लस 9 ची पॉवर लॉग ऑफ पॉवर नाही लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 3. अरे इथं पण दिसतंय. हा, सो दॅट इज, आता इथं काय करावं लागणार, इथं आपल्याला प्रॉपर्टी माहित असायला पाहिजे. प्रॉपर्टी पहा काय, प्रॉपर्टी आहे लॉगची ही वाली प्रॉपर्टी इथं लागणार आहे. कोणती, लॉग ऑफ किंवा ए रेस टू दी पॉवर लॉग ऑफ स्टार टू द बेस विल बी इक्वल टू स्टार. हे मॅच झालं. लॉगचा बेस आणि एक्सपोनेन्शियलचा बेस जर मॅच झाला, सो दिस इज युअर फायनल आन्सर. फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हणलं 3 ची पॉवर लॉग ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 997 टू द बेस 3, हे आणि हे मॅच झालं तर आन्सर याचा येणार आहे स्क्वेअर रूट ऑफ 997. समजतंय? ओके, आता पहा इकडं, हा 4 आहे, लॉगचा बेस आहे 2, तर 4 ला लिहितोय मी, हा 4 ला लिहितोय 2 चा स्क्वेअर, आणि स्क्वेअर आहे तर तो मल्टिप्लायला जातो, हे माहिती ना, एक्स ची पॉवर एम ची पॉवर एन इक्वल टू एक्स ची पॉवर एन ची पॉवर एम इक्वल टू एक्स ची पॉवर ह्या दोघांचा प्रोडक्ट एम इंटू एन. ही वाली प्रॉपर्टी मल्टिप्लायला जातात. हा, बट हा ह्याच्यात मी ही एक गोष्ट सांगायला पाहिजे, नाही होत आहे, बरं ठीक आहे. आज बोर्डचा पुरेपूर वापर झाला. 2 ची पॉवर 2 लॉग साइन एक्स टू द बेस 2. आता हे मॅच होताना दिसतंय, पण हा 2 समोर आहे, त्याला इकडं न्यावं लागणार आहे. इकडं म्हणजे काय, साइन एक्सच्या पॉवरला, प्लस ह्याला मी लिहिणार आहे 3 चा स्क्वेअर इंटू लॉग ऑफ कॉस एक्स टू द बेस 3. समजतंय? आणि हा वाला 2 पण कॉस एक्सच्या पॉवरला नेणार आहे, कॉस एक्सच्या पॉवरला नेणार आहे. सो दॅट विल बी 2 ची पॉवर लॉग ऑफ साइन स्क्वेअर एक्स टू द बेस 2 प्लस 3 ची पॉवर लॉग ऑफ कॉस स्क्वेअर एक्स टू द बेस 3. आता हे मॅच झाले लॉगचा बेस आणि ज्याच्यावर लॉग बसलाय तो बेस. ठीक आहे, दॅट इज 2. हे मॅच झालं तर दॅट इज गिव्हिंग यू द इनपुट ॲज अ आन्सर साइन स्क्वेअर ऑफ एक्स, आणि हे कॉस स्क्वेअर एक्स प्लस चा कॉस स्क्वेअर एक्स, साइन स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस कॉस स्क्वेअर एक्स, दॅट इज 1. y इक्वल टू काय आलाय, 1. कॉन्स्टंट फंक्शन आहे, आणि मग आता डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स dy बाय dx इक्वल टू 0. 1 चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 0 येईल. अरे समजतंय का? आता हा वाला क्वेश्चन पहा, ए ची पॉवर लॉग ऑफ कॉट एक्स टू द बेस. ठीक आहे लक्ष सगळ्यांचं? मग y काय आहे, ए ची पॉवर लॉग ऑफ कॉट एक्स टू द बेस. मी म्हणतोय इकडं थोडं लक्ष कमी द्या, लक्ष तुम्हाला इथे द्यायचं आहे. अरे लक्ष तुम्हाला इथे द्यायचं. काहीतरी झालंय, काहीतरी झालंय बोर्डला, आजारी पडलाय बिचारा. चला, एक स्लाइड अशीच, इकडे लक्ष द्या.
हा ए ज्याच्यावर लॉग बसलाय आणि लॉगचा बेस सेम आहे, त्याच्यामुळं ह्याचा आन्सर काय बनणार आहे, ह्याचा आन्सर बनणार आहे कॉट एक्स. मग वाय काय बनणार आहे, वाय इक्वल टू ए ची पॉवर कॉट एक्स, वाय इक्वल टू ए ची पॉवर कॉट एक्स. आणि मग dy बाय dx डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणाल, dy बाय dx इक्वल टू ए ची पॉवर डब्बाचं डेरिव्हेटिव्ह, ए ची पॉवर डब्बा इंटू लॉग ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे कॉट एक्सचं डेरिव्हेटिव्ह, दॅट इज मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सो फायनल आन्सर विल बी मायनस ए ची पॉवर कॉट एक्स इंटू कोसेक स्क्वेअर एक्स इंटू लॉग ए. कसंही लिहा, कॉन्स्टंट पहिली प्रायोरिटी द्या, मग ते फंक्शनच्या प्रायोरिटीनुसार लिहा, कसं लिहायचंय तसं लिहा. समजतंय? ओके, नेक्स्ट क्वेश्चन. अजून तर पहिलंच चाललंय. हा वाला क्वेश्चन पहा. आता खरी डेरिव्हेटिव्हची आयडिया सुरू होईल. एफ ऑफ एक्स आहे स्क्वेअर रूट ऑफ 7gx मायनसचा 3, जी ऑफ 3 4 आहे, जी डॅश ऑफ 3 5 आहे, एफ डॅश ऑफ 3 विचारलाय, एफ डॅश ऑफ 3 विचारलाय. काय कराल, व्यवस्थित पहा समोर. एफ डॅश ऑफ 3 काढायचा आहे तर ह्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करावा लागणार. एफ डॅश ऑफ एक्स मिळेल, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ डब्बा, स्क्वेअर रूट ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह, ह्याचं डेरिव्हेटिव्ह, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, 7 टाइम्स जी डॅश ऑफ एक्स आणि -3चं 0. समजतंय? आता पहा, आता हा तुमचा एफ डॅश बनलाय, तुम्हाला जी ऑफ 3 ची व्हॅल्यू दिली, जी ऑफ 3 ची व्हॅल्यू दिली आणि जी डॅश ऑफ 3 ची पण दिली. एफ डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू काढायची आहे तर ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये काय होतंय, स्क्वेअर रूट ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, दॅट इज 7 टाइम्स जी डॅश ऑफ एक्स. आता x इक्वल टू 3 टाका, काय टाका, x इक्वल टू 3, कारण एफ डॅश ऑफ 3 पाहिजे तुम्हाला, एफ डॅश ऑफ 3 पाहिजे, तर मग काय येणार, एफ डॅश ऑफ 3 इक्वल टू 1/2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 7 टाइम्स जी ऑफ 3, जिथं x दिसतोय तिथं 3 टाका, मायनसचा 3 इंटू 7 इंटू जी डॅश ऑफ. आता तुम्हाला जी डॅश ऑफ 3 ची व्हॅल्यू दिली आहे 5, 7 इंटू 5 डिवायडेड बाय 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ जी ऑफ 3 ची व्हॅल्यू 4 दिली आहे तर 7 इंटू 4 -3, so that will be 25. 28 minus 3 25, 25 चं square root 5, 7 into 5 divided by 2 into 5, 5 ला 5 cancel, final answer will be 7/2. समजतंय? आता नेक्स्ट ही ऍक्टिव्हिटी नाही, हे पण एक क्वेश्चनच आहे हा पण. एक्झाम्पल नंबर 5, एफ ऑफ एक्स दिलाय, एफ ऑफ एक्स दिलाय, कॅपिटल एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ 3 टाइम्स जी ऑफ 5 ऑफ जी ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ 3g ऑफ 5 इंटू जी ऑफ एक्स. समजतंय? तुम्हाला जी ऑफ 0 दिलाय, जी डॅश ऑफ 0 दिलाय, जी ऑफ 0 दिलाय, जी डॅश ऑफ 0 दिलाय, एफ डॅश ऑफ 0 काढायचंय, म्हणजे ह्याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणावं लागणार. मग एफ डॅश ऑफ एक्स काय बनेल, एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू जी ऑफ डब्बा, डब्बा आतमधला आहे, दॅट विल बी जी डॅश ऑफ, जी ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह, जी डॅश ऑफ डब्बा 3g ऑफ 5g ऑफ एक्स.
एकदम प्रॉपरली जा. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, याचं डेरिव्हेटिव्ह दॅट विल बी 3 इंटू जी डॅश ऑफ 5 टाइम्स जी ऑफ एक्स. आता इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा, जी ऑफ हे पहा 3 टाइम्स जी ऑफ 5 टाइम्स जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह 3 जी डॅश ऑफ डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, कळतंय ना? दिस इज बाय द वे 3g ऑफ डब्बा च डेरिव्हेटिव्ह 3g डॅश ऑफ डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे 5 टाइम्स जी ऑफ एक्स च डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. नाव आता तुमच्याकडे एक्स उरतोय, त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 आहे. समजतंय तुम्हाला कसं केलंय मी? जी ऑफ दिस, जी ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. आता ह्याच्यासाठी 3 इंटू जी ऑफ 5 इंटू जी ऑफ एक्स साठी 5 इंटू जी ऑफ एक्स इज डब्बा, 3g ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह 3g डॅश ऑफ डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा इज म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह 5g डॅश ऑफ एक्स. आता आता संपलंय एक्सचं डेरिव्हेटिव्ह. समजतंय? आता तुम्हाला एफ डॅश ऑफ 0 काढायचं आहे, म्हणजे जिथं एक्स दिसतोय तिथं तुम्हाला 0 पुट करायचा. एफ डॅश ऑफ 0 इक्वल टू जी डॅश ऑफ 3g ऑफ 5 इंटू जी ऑफ 0 into 3g dash of 5 times g of 0 into 5 times g dash of 0. आता पहा, g dash of 0 ह्या सगळ्या व्हॅल्यूज दिल्या. g of 0 ची व्हॅल्यू काय दिली आहे? g of 0 5 into 0 0. अगेन g of 0 ची व्हॅल्यू 0. आता 3 into 0 ची व्हॅल्यू 0 म्हणजे इथं काय बनलाय फक्त g dash of 0. आता हे पहा, g ऑफ 0 ची व्हॅल्यू 0, 5 इंटू 0 0 आणि इथं काय उरलाय g डॅश ऑफ 0, 3 टाइम्स g डॅश ऑफ 0, 3 टाइम्स g डॅश ऑफ 0 इंटू हे पहा, इंटू उरलाय 5 टाइम्स g डॅश ऑफ 0 इंटू 5 टाइम्स g डॅश ऑफ 0. मग g डॅश ऑफ 0 चा क्यूब आणि 3 इंटू 5 विल बी 15 इंटू जी डॅश ऑफ 0 चा क्यूब. जी डॅश ऑफ 0 काय दिलाय सांगा? 3 दिलाय. तर हा 15 इंटू 3 चा क्यूब. 3 चा क्यूब इज 9. 15 9 जा 135. काय? 3 क्यूब आहे. ओ सॉरी 3 क्यूब इज 27. 27 400 405 405 will be sometimes. समजतंय? इझी. डब्बा मेथड कळाली. हे एवढं काय करायची गरज नाही. आणि हे तर एकदम इझी. हे काय दिलंय? एफ ऑफ एक्स साइन एक्स दिलाय, जी ऑफ एक्स लॉग एक्स दिलाय. एफ ऑफ जी ऑफ एक्स काय बनेल? एफ काय? एफ ऑफ डब्बा काय येईल? साइन ऑफ डब्बा. तर एफ ऑफ डब्बा इज साइन ऑफ डब्बा, साइन ऑफ जी ऑफ एक्स. बट जी ऑफ एक्स काय? जी ऑफ एक्स आहे लॉग एक्स म्हणजे साइन ऑफ लॉग एक्स. ठीक आहे, प्रॉपरली लक्ष द्या. जी ऑफ एफ ऑफ एक्स, जी ऑफ डब्बा कशाच्या इक्वल आहे? लॉग डब्बाच्या. तर जी ऑफ डब्बा इन दिस केस विल बी लॉग ऑफ डब्बा म्हणजे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. बट एफ ऑफ एक्स काय? साइन एक्स म्हणजे लॉग ऑफ साइन एक्स. एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे ह्याचं डेरिव्हेटिव्ह. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय बनेल? साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स. जी डॅश ऑफ एक्स लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स. आता द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ जी ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे एफ ऑफ जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येतं? एफ ऑफ डब्बाचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. म्हणजे मला सांगा आता काय येईल ह्याचा आन्सर? एफ ऑफ जी ऑफ एक्स, एफ ऑफ जी ऑफ एक्स. बरं हे इथं त्यांनी तसं दिलंय, एफ ऑफ जी ऑफ एक्स. इथं इथून लिहायचंय तुम्हाला. हे बरोबर आहे, हे आपण पुट केलं.
g dash of x. Therefore, d by dx of f of g of x. f of g of x काय? साइन ऑफ लॉग x. त्याचं डेरिव्हेटिव्ह साइन डब्बाचं कॉस डब्बा आणि इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. डब्बा इज लॉग x. त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय x म्हणजे कॉस लॉग x बाय x. कॉस ऑफ लॉग x बाय x. समजतंय? आणि ऍट x इक्वल टू 1. ऍट x इक्वल टू 1 म्हणजे इथं 1 टाका. जिथं लॉग दिसतोय तिथं 1. लॉग 1 टू द बेस सॉरी डिवायडेड बाय 1. लॉग 1 तर 0 असतो. लॉग 1 काय? 0. लॉग 1 ची व्हॅल्यू टू द एनी बेस. मग कॉस 0 बाय 1 म्हणजे 1 आन्सर येईल त्याचा. इथं 1 येईल. द डेरिव्हेटिव्ह ऑफ g ऑफ f ऑफ x with respect to x in term of f and g in term of f and g. मग मला सांगा g of f of x चं डेरिव्हेटिव्ह काय येईल? दॅट विल बी इथं g of डब्बाचं डेरिव्हेटिव्ह g dash of डब्बा into derivative of डब्बा. डब्बा is f dash of x. त्याचं डेरिव्हेटिव्ह येईल g dash of f of x into f dash of x. एकदा डब्बा मेथड कळाली की मग कशाचीच गरज नाही. आता therefore हे काय येईल? d by dx of g of f of x. g of f of x log of sin x आहे तर log डब्बाचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय डब्बा. हा काय येणार आहे? 1 बाय sin x into derivative of sin x is cos x. cos x upon sin x is cot x. तर इथे येणार आहे cot x. cot x. ठीक आहे. आता g of f of x at x equal to pi by 3. at x equal to pi by 3 म्हणजे cot pi by 3 विचारता येते. cot pi by 3. cot pi by 3 is cos pi by 3 upon sin pi by 3. cos pi by 3 म्हणजे cos 61 by 1 by रूट 3. हे याचा आन्सर येईल 1 by रूट 3. 1 by 2 upon रूट 3 by 2. सो हे काय रूट 3? पाय बाय 3 चाललंय ना. cos पाय बाय 3. cos पाय बाय 3 1 by 2 आणि sin पाय बाय 3 रूट 3 by 2. बरोबर आहे. 1 by रूट 3 असायला पाहिजे मला वाटतं. नवीन बुक मध्ये असं असेल. सो दॅट्स इट. समजलं तुम्हाला कसं सॉल्व्ह करायचंय? आता नेक्स्ट हे एकदम इझी आहे एक्झरसाइज. एक्झरसाइज मध्ये काही डाऊट्स असेल तर विचारा सॉल्व्ह केल्यानंतर. बाकी हे तर एकदम इझी आहे. सगळं काही दिलेलंच आहे. आर ऑफ एक्स दिलाय. आर ऑफ एक्स दिलाय. आर डॅश ऑफ 2 काढायचा आहे. मला सांगा आर डॅश ऑफ एक्स काय येईल? एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ जी ऑफ एक्स चं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे जी डॅश ऑफ एक्स. आता ऍट x equal to 2 that will be f dash of g of 2 into g dash of. मला सांगा g of 2 काय? g of 2 6. मग f dash of 6. g dash of 2 काय? g dash of 4. f dash of 6. f dash of 6 is minus 4 into 4 will be minus 16 will be the final answer. Easy. ओके. बाकी तर एकदम इझीच आहे. आता आपण जाऊयात जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऑलरेडी सांगितलेलं आहे तरी पण एकदा तुम्हाला आठवण करून देतो. जॉमेट्रिकल मिनिंग मध्ये पण काय करत असतो? ए चा नेबरहुड कन्सिडर करत असतो. एच नेबरहुड ऑफ ए. ए मायनस एच ए प्लस एच. बरोबर. फॉर द फंक्शन y इक्वल टू एफ ऑफ एक्स. ठीक आहे. सो फाइंडिंग द डेरिव्हेटिव्ह इज फाइंडिंग द स्लोप ऑफ द टँजेंट ड्रॉन ऍट दॅट पॉइंट ऑन द कर्व. कर्ववर त्या पॉइंटवर मारलेल्या टँजेंटचा स्लोप काढणं म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढणं. हे आपण ऍप्लिकेशन ऑन डेरिव्हेटिव्ह मध्ये ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉपरली पाहू. आता येतं डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन्स. तुम्हाला माहिती आहे की इनव्हर्स फंक्शन ट्रिग्नोमेट्री मध्ये सुद्धा प्रॉपरली डिस्कस केलंय आपण की इनव्हर्स फंक्शन्स ते फंक्शन्स असतात जे बायजेक्टिव्ह असतात. बायजेक्टिव्ह फंक्शन्स असतील त्यांचाच इनव्हर्स काय होतो? एक्झिस्ट होतो.
बायजेक्टिव्ह फंक्शन्स वन वन आणि ऑन टू असतात. सर्जेक्टिव्ह आणि इंजेक्टिव्ह. इंजेक्टिव्ह मीन्स वन वन अँड सर्जेक्टिव्ह मीन्स ऑन टू. मग तुम्हाला जर y ॲज अ एफ ऑफ एक्स दिलाय, y इक्वल टू एफ ऑफ एक्स दिलाय आणि इफ इट इज बायजेक्टिव्ह म्हणजे वन वन ॲज वेल ॲज ऑन टू, तर तुम्ही त्या f ला y कडे जाणं अलाउड कराल, है ना? f इनवर्स ऑफ y that is your x. So x equal to f inverse of y. So that is what the inverse function is. आता त्यांचे डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी थिअरम आहे आपल्याकडे. थिअरम आहे. तो थिअरम पाहू. हा बघा. एकदम हा पण इम्पॉर्टंटच थिअरम आहे. y equal to f of x is a differentiable function of x such that dy by dx is not zero. मला सांगा dy by dx झिरो नाही पाहिजे म्हणजे काय पाहिजे तुम्हाला? dy by dx झिरो नाही पाहिजे म्हणजे y कॉन्स्टंट फंक्शन नाही पाहिजे म्हणजे डेरिव्हेटिव्ह त्याचं काय येणार नाही, डेरिव्हेटिव्ह त्याचं झिरो येणार. x इक्वल टू अँड x इक्वल टू f इनवर्स ऑफ y एक्झिस्ट. ह्याचा अर्थ फंक्शन हे वन वन ॲज वेल ॲज ऑन टू आहे. x equal to f inverse of y, then x equal to f inverse of y is a differentiable function of y, and hence we write d by dy of f inverse of y equal to 1 upon f dash of x, that is dx by dy equal to 1 upon dy by dx, provided that dy by dx is not equal to 0. या थेरमचा मीनिंग आधी मी तुम्हाला समजावतो. y इक्वल टू एफ ऑफ एक्स हे जे फंक्शन आहे, जर हे इन्व्हर्टिबल फंक्शन आहे म्हणजे काय, वन वन ॲज वेल ॲज ऑन टू म्हणजे त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतो. वन वन ॲज वेल ॲज ऑन टू असेल तर x इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ y एक्झिस्ट करतो आणि हे दिलंय. देनच्या अगोदरचं जे पण काही आहे ते गिवन आहे की एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. dy बाय dx झिरो नाहीये आणि x इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ y एक्झिस्ट करतोय, दिस इज गिवन. आणि देन देन नंतरचं जे आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचंय की मग हे जे एक्झिस्ट झालंय ना, हे x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y, आता हे जे नवीन फंक्शन आहे दॅट इज x ॲज ए फंक्शन ऑफ y. x काय, फंक्शन ऑफ y. y ॲज अ फंक्शन ऑफ x होतं, इन्व्हर्स फंक्शन डिफाईन करून आपण x ॲज ए फंक्शन ऑफ y लिहिलंय. आणि आता x जो फंक्शन ऑफ y आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट करेल, हेच सांगितलंय की x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. And d by dy of, because it is a differentiable function of y, we must differentiate that x equal to f inverse of y with respect to y itself. मग आता d by dy of f inverse of, sorry, d by dy of f inverse of y equal to f inverse dash of, मी ते प्रॉपरली सांगेल तुम्हाला. हा म्हणजे काय, इकडे पहा. आता मला ह्या x चं थिअरम हे सांगतोय की y जर डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x असेल, जर तो वन वन ॲज वेल ॲज ऑन टू असेल तर त्याचा इन्व्हर्स एक्झिस्ट करतोय. हे सगळं दिलंय. y हा डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे, वन वन आणि ऑन टू पण आहे, म्हणजे x इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ y एक्झिस्ट पण करतोय. आता मग x इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ y हे जे फंक्शन एक्झिस्ट झालंय ह्याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होईल. कारण जर y म्हणजे जर फंक्शन एक्झिस्ट करत असेल, फंक्शन जर डिफरन्शिएबल असेल तर त्याचं इन्व्हर्स फंक्शन 100% डिफरन्शिएबल असतं, प्रोव्हाइडेड दॅट इट शुड बी द कॉन्स्टंट फंक्शन. समजतंय? इट शुड नॉट बी द कॉन्स्टंट फंक्शन. समजतंय ना, की जर फंक्शन एक्झिस्ट करतं ते डिफरन्शिएबल आहे, फंक्शन जर डिफरन्शिएबल आहे तर त्याचं इन्व्हर्स, इफ इट एक्झिस्ट, जर ते एक्झिस्ट करत असेल तर ते पण 100% डिफरन्शिएबल असतं. ठीक आहे, म्हणजे x इक्वल टू एफ इन्व्हर्स ऑफ y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. म्हणजे तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय की dx बाय dy इक्वल टू dx बाय dy एक्झिस्ट अँड दॅट इक्वल टू 1 upon dy by dx, 1 upon dy by dx, provided by or provided that dy by dx is not equal to 0. हे नॉट इक्वल टू 0 आहे. याचा अर्थ असा की आता तुम्ही जे dy by dy ऑफ f इनवर्स ऑफ y काढला ना, तो कशाच्या इक्वल येईल माहितीये? तो येईल f इनवर्स डॅश ऑफ y च्या इक्वल, कारण डॅश तुम्ही फंक्शनच्या वर देत असता. आणि हा थिअरम हे सांगतोय, हा थिअरम हे सांगतोय की f इनवर्स, दिस इज दिस ना, दिस इज दिस,
हा थिअरम सांगतोय ह्याचा दुसरा फॉर्म असा आहे, दुसरा फॉर्म ऍज ह्याचा दुसरा फॉर्म असा आहे की एफ इनवर्स डॅश ऑफ वाय इक्वल टू 1/dy/dx ला काय म्हणत असतो आपण, एफ डॅश ऑफ एक्स. मला सांगा y इक्वल टू एफ ऑफ एक्स आहे तर dy/dx काय येईल, इट इज एफ डॅश ऑफ एक्स. dy/dx इक्वल टू एफ डॅश ऑफ एक्स. आणि x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y असेल, x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y असेल तर dx/dy काय येतो, एफ इनवर्स डॅश ऑफ वाय, एफ इनवर्स डॅश ऑफ वाय. सगळ्या टर्मिनॉलॉजीज प्रॉपरली समजून घ्या. सीईटीचे क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही जर तुम्ही कॉन्सेप्च्युअल क्लिअर नसाल तर. ठीक आहे, कोण कोणाचं फंक्शन आहे. dx/dy, आता हे पहा, मग तुम्हाला हे प्रूव्ह करायचंय किंवा ह्याचा दुसरा फॉर्म असं लिहिताय तुम्ही, एफ इनवर्स डॅश ऑफ वाय इक्वल टू 1/f डॅश ऑफ एक्स प्रोव्हाइडेड दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0. समजलं हे प्रॉपर. आता हा थिअरम आपण प्रूव्ह करूयात. जे पण काही दिलंय एकदम प्रॉपरली प्रूव्ह करायची मी प्रोसेस सांगतो, 1-2 मिनिटांमध्ये प्रोसेस सांगतो. प्रूव्ह कसं करणार माहितीये, गिवन काय आहे, y इक्वल टू एफ ऑफ एक्स, हे डिफरन्शिएबल फंक्शन आहे, हे गिवन आहे. x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y एक्झिस्ट करतोय, हे पण गिवन आहे. म्हणजे दॅट इज x इज अ बायजेक्टिव्ह फंक्शन, म्हणजे 1 ऍज वेल ऍज ऑन टू. जर हे गिवन आहे तर आता तुम्ही म्हणताय लेट देअर बी स्मॉल चेंज इन अ व्हॅल्यू ऑफ एक्स से डेल्टा एक्स. एक्स मध्ये चेंज आणला तर वाय मध्ये येणार करस्पॉन्डिंग चेंज डेल्टा वाय. एक्स मधला जो चेंज आहे तो डेल्टा एक्स आहे, वाय मधला जो चेंज आहे तो डेल्टा वाय. ठीक आहे, मग आता तुम्ही एक इन्क्रीमेंटरी रेशो कन्सिडर करणार, जे तुम्हाला प्रूव्ह करायचंय त्याचा डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, जे प्रूव्ह करायचंय त्याचा इक्वल टू 1/Δy/Δx. पण ते कन्सिडर करायच्या अगोदर तुम्ही हे म्हणताय की अरे डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय या तर स्मॉल इन्क्रीमेंट आहेत तर हे नॉट इक्वल टू झिरो असतील. दीज आर द स्मॉल इन्क्रीमेंट्स. म्हणायची भाषा पहा, एकदा कळालं ना काय करायचंय, तुमच्या मनाने तुम्ही लिहा. पहिलं तर म्हणलं y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन, गिवन आहे, गिवन y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y एक्झिस्ट. मग ओव्हर एक्सप्लेन पण करायची गरज नाही की एक्झिस्ट करतोय म्हणजे ते कोणतं फंक्शन, बायजेक्टिव्ह फंक्शन, 1 ऍज वेल ऍज ऑन टू म्हणायची गरज नाहीये, एक्झिस्ट करतोय, दॅट्स इनफ. आता पहा, आता म्हणताय लेट देअर बी स्मॉल चेंज इन व्हॅल्यू ऑफ एक्स से डेल्टा एक्स, करस्पॉन्डिंग चेंज इन अ व्हॅल्यू ऑफ एक्स विल बी डेल्टा वाय, करस्पॉन्डिंग चेंज इन व्हॅल्यू ऑफ वाय विल बी डेल्टा वाय. एक्स मध्ये डेल्टा एक्स हा चेंज आणाल तर वाय मध्ये डेल्टा वाय हा चेंज येईल. आता डेल्टा एक्स आणि डेल्टा वाय आर द स्मॉल चेंजेस तर ते नॉन झिरो असतील. मग हा इन्क्रीमेंटरी रेशो कन्सिडर करू शकता, एकही जर झिरो नाहीये तर. आणि मग तुम्ही असं म्हणताय की वेअर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स शुड नॉट बी झिरो, आणि झिरो नसणारच आहे कारण ते इन्क्रीमेंटरी रेशोज आहेत. दोघांपैकी एकही जर झिरो नाहीये तर मग हा झिरो नसणारच आहे. आता पहा, आता तुम्ही घेताय लिमिट, लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू झिरो ऑन बोथ साइड्स. असं का घेताय माहितीये, हे वालंच लिमिट का घेताय, वनचा लिमिट वनच येईल. लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, हे वाला लिमिट का घेताय माहितीये, कारण तुम्हाला दिलंय y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, एक्स इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ वाय. हे तुम्हाला प्रूव्ह करायचंय. हे कोणाला प्रूव्ह करायचंय, आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता पहा, वाय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहेच आणि डिनॉमिनेटरला आहे डेल्टा एक्स, तो झिरोला अप्रोच करतोय, तो झिरोला अप्रोच करतोय. असं जर असेल तर ह्याला मी काय म्हणत असतो, dy/dx म्हणत असतो, बरोबर ना. मला काय म्हणत असतो, dy/dx. मग मला सांगा, लगेच मी त्याला dy/dx म्हणायला जाणार नाहीये, कारण माझ्या लक्षात हा पण आहे, अरे इथं डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय जर आहे तर तो डेल्टा वाय अप्रोचेस टू झिरो असायला पाहिजे होता. तर त्याच्यासाठी मी असं म्हणतोय ऍज डेल्टा एक्स अप्रोचेस टू झिरो डेल्टा वाय पण झिरोला अप्रोच करेल, डेल्टा वाय पण झिरोला अप्रोच करेल. मग आता लेफ्ट हँड साइड मी अशी लिहिल, लिमिट डेल्टा वाय अप्रोचेस टू झिरो डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इक्वल टू 1 लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू झिरो डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स. बरं, वाय डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स आहे, डेल्टा एक्स झिरोला अप्रोच करतोय, मग आता हे लिमिट dy/dx बनलंय, dy/dx बनलंय. आणि आता यालाच मी लिहू शकतो लिमिट डेल्टा वाय अप्रोचेस टू झिरो डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय
मी ह्याला dx बाय dy का नाही लिहिलं याचं कारण माहितीये, कारण x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x हे गिवन नाहीये, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. हे जर गिवन असतं तर मी आरामात त्याला dx बाय dy लिहू शकलो असतो. मग ह्याला लिहिलं 1/dy बाय dx. मग असं लिहू शकत नाही तर मी एक चालाकी वापरू शकतो. कोणती? की अरे राईट हँड साइड एक्झिस्ट पण करता लिमिट आणि फायनाईट पण आहे, तर लेफ्ट हँड साइड एक्झिस्ट पण व्हायला पाहिजे, फायनाईट पण असायला पाहिजे, आणि म्हणून dx बाय dy तुम्ही ह्याला लिहू शकता. आणि मग हे प्रूव्ह होऊन जाईल की dx बाय dy इक्वल टू 1/dy बाय dx. समजतंय तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय? समजतंय? 3 मार्कला येतो हा थिअरम. 3 मार्कला येतो हा थिअरम. हे पहा, given that differentiable functions, let there be small increment in a value of y will be delta y, corresponding increment, मग डेल्टा एक्स डेल्टा वाय नॉट झिरो आहे, मग तुम्ही वी हॅव म्हणताय, आपल्याकडे हा इन्क्रिमेंटरी रेशो आहे, त्याच्यावरून आपण डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स ला झिरो नाही म्हणत आहे, लिमिट घेतोय. लिमिट घेतल्यानंतर वाय डिफरन्शिएबल फंक्शन आहे, म्हणून मग हे वाले लिमिट जे आहे त्याला डी वाय बाय डी एक्स लिहितोय, डी वाय बाय डी एक्स झिरो नाहीये, आणि फ्रॉम 1 and 2 हे असं लिहितोय. अल्टरनेटिव्ह प्रूफ पण सांगतो. आता प्रॉपरली 5 मिनिटं लक्ष द्या. हे वालं जे प्रूफ आहे ते प्रॉपरली प्रूफ करू आपण. काय म्हणणार पहा, याचं प्रूफ आपण देतोय. प्रूफ असं लिहिणार की गिवन दॅट y इक्वल टू f of x and x इक्वल टू f inverse of y are differentiable functions. ओव्हर स्मार्ट व्हायची गरजच नाहीये. डिफरन्शिएबल फंक्शन्स. ओव्हर स्मार्ट म्हणजे काय? आता हे जर दिलेलं आहे तर कशाला ओव्हर एक्सप्लेन करता की x इज अ मीन्स y इक्वल टू f ऑफ x, हेन्स इट इज अ बायजेक्टिव्ह फंक्शन 1/(1) आहे. हे ओव्हर एक्सप्लेन करायची गरज नाही. टाइम आहे तर करा, है ना? आता ह्याच्यानंतर काय म्हणणार? ह्याच्यानंतर म्हणणार लेट देअर बी, सगळीकडे सेम आहे, लेट देअर बी स्मॉल इंक्रीमेंट इन व्हॅल्यू ऑफ एक्स, ठीक है, से डेल्टा एक्स, ठीक है, डेल्टा एक्स म्हणा. हेन्स करस्पॉन्डिंग increment corresponding increment in value of y v delta, काय असेल ती increment in y delta y, as delta x and delta y are small increments are small increments, hence delta x is not equal to 0 and delta y is not equal to 0. we have hence we have, ठीक आहे, काय आहे आपल्याकडं? डेल्टा एक्स बाय, जे प्रूव्ह करायचंय त्याचा इन्क्रिमेंटरी रेशो, डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इक्वल टू 1/डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, वेर डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज नॉट इक्वल टू 0. डिनॉमिनेटरला 0 नसला पाहिजे. आता प्रॉपरली पहा इकडं, आता म्हणताय टेकिंग लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 on both sides we get काय मिळतंय आपल्याला? लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, सॉरी डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय इक्वल टू 1 लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, प्रोव्हाइडेड दॅट लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू 0 डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स, म्हणजे हा डिनॉमिनेटर 0 नाहीये. आता पहा, आता तुम्ही म्हणताय सिन्स किंवा ऍज
तुम्हाला माहिती वाय इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स अँड डेल्टा एक्स अप्रोचेस टू झिरो, लगेच याला dy बाय dx लिहू. पण अरे इथं पण डेल्टा वाय अप्रोचेस टू झिरो असायला पाहिजे होता. मग आधी त्याची काळजी घेऊयात आपण. आपण म्हणूयात ऍज डेल्टा एक्स अप्रोचेस टू झिरो, दिस इम्प्लाइज डेल्टा वाय इज ऑल्सो अप्रोचेस टू झिरो. रिझन आहे y इज अ किंवा x इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ y. कारण x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ y, x इज अ फंक्शन ऑफ y आणि कंटिन्युअस असल्यामुळं हे रिझन काय, सिन्स x इज अ कंटिन्युअस फंक्शन ऑफ y. ठीक आहे. आता पहा, हे झाल्यानंतर तुम्ही म्हणताय की हेन्स वी हॅव किंवा हेन्स लिमिट डेल्टा एक्स अप्रोचेस टू झिरो, डेल्टा एक्स आता डेल्टा वाय इन दिस केस, लिमिट delta y approaches to 0, delta x by delta y equal to 1 upon limit delta x approaches to 0, delta y by delta x, where limit delta x approaches to 0, delta y by delta x is not equal to 0. आता पहा, आता तुम्ही म्हणताय की हा आता बोलू शकतो की y is a differentiable function of x and delta x approaches to 0. It is not given that x is a differentiable function of y. Still, or although delta y equal to 0, हे दिलेलं असून सुद्धा आपण ह्याला dx by dy नाही लिहू शकत, कारण दिलेलं नाहीये की x is a differentiable function of y, जे की आपल्याला दाखवायचंय. मग त्याच्यासाठी आपण काय म्हणणार, त्याच्यासाठी आपण म्हणणार की since y is differentiable function of x, differentiable function of x, hence limit delta x approaches to 0, delta y by delta x equal to dy by dx. हे कशाच्या इक्वल येणार, dy by dx च्या इक्वल येणार. आणि म्हणून आपण काय करतोय, म्हणून आपण ह्याला dy by dx ने रिप्लेस करतोय. ठीक आहे. आता याला इक्वेशन्स म्हणा, याला इक्वेशन 1 म्हणा, याला इक्वेशन 2 म्हणा. मी इथं म्हणा हेन्स LHS of equation 2 becomes, LHS of equation 2 becomes काय बनणार LHS, लिमिट डेल्टा y approaches to 0, delta x by delta y equal to 1 upon dy by dx. आता ह्याला तुम्ही dy by dx ने रिप्लेस केलंय, where dy by dx is not equal to 0. ठीक आहे. आता ह्याला इक्वेशन 3 म्हणा. काय म्हणा, इक्वेशन 3. आता म्हणाल सिन्स LHS नाही का RHS. आता म्हणाल की अरे इक्वेशन नंबर 3 ची राईट हँड साइड एक्झिस्ट पण करते आणि फायनाईट पण आहे. लिमिटचं अँसर येणं म्हणजे काय, लिमिट एक्झिस्ट करणं, आणि जे आलेलं अँसर असतं ते फायनाईट असतं. तर तुम्ही म्हणताय सिन्स इथून इथे येत आहे तुम्ही RHS ऑफ इक्वेशन 3, इक्वेशन 3 एक्झिस्ट अँड फायनाईट, एक्झिस्ट अँड फायनाईट, एक्झिस्ट पण करते आणि फायनाईट पण आहे. हेन्स LHS मस्ट एक्झिस्ट, LHS पण एक्झिस्ट करायलाच पाहिजे, मस्ट एक्झिस्ट अँड बी फायनाईट. Hence, limit delta y approaches to 0, delta x by delta y हे dx by dy च्या इक्वल बनेल. आणि इथं आपण म्हणणार दॅट इज, असं बनलं ना म्हणून x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. हे रिझन आहे x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y असायचं. x इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ y. हेन्स इथं लिहू चला. हेन्स
dx by dy equal to 1 upon dy by dx provided that dy by dx is not equal to 0. dy by dx is not equal to 0. ठीक है. ए थांब रे 5 मिनिटं. कृष्णाला तुला नाही तू थांब 5 मिनिटं थांब. उद्यापासनं नाही काय नाही. हे पहा अल्टरनेटिव्ह प्रूफ सांगतो. मला सांगा हे प्रॉपरली समजलं का? एक 15 मिनिटं गेलेत आपले ह्याला. टाइम वेस्ट तर नाही झालेला. कारण ह्याची गरज तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये पडणार आहे. इंजिनिअरिंग मध्ये गेले कॅल्क्युलस एक सब्जेक्ट आहे डायरेक्ट. तिथं डिफरन्शिएबल फंक्शन, कंटिन्युअस फंक्शन अशी नावं कानावर माझ्या ज्यावेळी पडली आणि मला माहितच नव्हतं की अरे डिफरन्शिएबल फंक्शन आणि कंटिन्युअस फंक्शन ऍक्च्युअल काय असतं लिमिटच्या डेफिनेशन नुसार. मी डायरेक्ट पाठ करायचं मग थेरम, इफ रोल्स थेरम, म्हणजे जे आता आपण ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये शिकणार आहे तेच थेरम पुन्हा रिपीट असतात. एक युनिट असतो, 6 युनिट पैकी एक युनिट म्हणजे आपली कॅल्क्युलस असते, 12वीची बेसिक कॅल्क्युलस. समजतंय? बरं, हे प्रूव्ह केलं आपण. dx बाय dy इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. आता पहा, आता याचं अल्टरनेटिव्ह प्रूफ असं आहे. मला सांगा तुम्हाला आयडेंटिटी फंक्शन माहितीये, साइन इनवर्स ऑफ साइन एक्स इक्वल टू एक्स. बरोबर, साइन इनवर्स ऑफ साइन वाय इक्वल टू वाय, साइन ऑफ साइन इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एक्स. माहिती आहे ना? सिन्स फॉर इन्व्हर्टिबल फंक्शन एफ जर इन्व्हर्टिबल फंक्शन असेल, y इक्वल टू एफ ऑफ एक्स जर इन्व्हर्टिबल फंक्शन असेल, तर एफ इनवर्स ऑफ एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स दॅट इक्वल टू एक्स. समजतंय? ओ, तसं तर प्रॉपरली असं म्हणायला पाहिजे, दिस इज इक्वल टू एक्स अँड एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स. दिस इज कॉल्ड एज आयडेंटिटी ऑफ द फंक्शन. ह्याला काय म्हणतो आपण? आयडेंटिटी ऑफ द फंक्शन. आता ह्याच्यापैकी मी ही वापरू की ही वापरू? ही वापरायला पाहिजे, कारण आपल्याला एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय दिलाय, एफ ऑफ एक्स वाय आहे. कळतंय? मग मला सांगा, मी जर असं म्हणलं y इक्वल टू एफ ऑफ एक्स इज गिवन, इट इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स, हे गिवन आहे. आणि x इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय हे पण गिवन आहे. तर मी असं म्हणू का की एफ इनवर्स ऑफ वाय, तर एफ ऑफ एक्स आहे, तर एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स. अरे ह्याच्यामध्ये वायच्या जागी एफ ऑफ एक्स जर टाकला, तर एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्स ला मी एक्सच्या इक्वल लिहू शकतो का? यस. एफ इनवर्स एफ कॅन्सल होईल, असं होत नाही, बट तुमच्यासाठी एफ इनवर्स तिकडं अप्लाय होतो. एफ इनवर्स एक्स कडे जातो आणि एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स बनतो. आणि एफ ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि 1 एज वेल एज ऑटो फंक्शन असेल, तर एक्स इक्वल टू एक्स, म्हणजे दॅट आन्सर इज एक्स. कळतंय? समजतंय का? आता पहा, आता मी म्हणतोय डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करा. मला सांगा, एफ इनवर्स ऑफ डब्बा, एफ इनवर्स ऑफ डब्बा इन दिस केस इज दिस, त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? त्याचं डेरिव्हेटिव्ह हळूहळू हे पण पॅरलाइज व्हायला लागले. त्याचं डेरिव्हेटिव्ह काय? एफ इनवर्स ऑफ एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह एफ इनवर्स डॅश ऑफ एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स करतोय. त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ इनवर्स डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. ठीक आहे ना? वाटलंच तर मी ह्याला हे वाला ब्रॅकेट इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. मला सांगा हे काय येईल? एफ इनवर्स डॅश ऑफ एफ ऑफ एक्स तर तुमचा वाय आहे, आणि दिस इज युअर एफ डॅश ऑफ एक्स दॅट इज इक्वल टू 1.
म्हणून तुम्ही इथून लिहू शकता एफ इनवर्स डॅश ऑफ वाय इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, प्रोव्हाइडेड दॅट एफ डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0 बिकॉज वी आर डिवाइडिंग. समजलं? अल्टिमेट काय माहितीये, हा वाला कॉन्टेंट, हे कॉन्टेंट मी 5 मिनिटात पण फिनिश करू शकलो असतो, पण मी त्याला 20 मिनिटं दिलेत बिकॉज 3 मार्क्सचा थिअरम येतो. 3 मार्क्सचा थिअरम येतोच हा वाला. आणि इथं तर ऑलरेडी एक्सप्लेन केलंय, आता पुन्हा एकदा इन शॉर्ट एक्सप्लेन करतो पहा. वाय जर फंक्शन ऑफ एक्स असेल अँड ते इन्व्हर्टिबल असेल, म्हणजे एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय एक्झिस्ट करत असेल, तर मग डीएक्स बाय डीवाय जो येतो तो तुमचा एफ इनवर्स डॅश ऑफ वाय असतो, आणि डीवाय बाय डीएक्स तर आपल्याला माहितीच आहे, तो एफ डॅश ऑफ वाय असतो. ह्याच्यावरून मी काय लिहिन, ह्याच्यावरून ह्याचं आणि ह्याचं रिलेशन काय देईल, ह्याचं आणि ह्याचं रिलेशन, ह्याचं आणि ह्याचं रिलेशन देईल की अरे ह्यांच्यामध्ये डीएक्स बाय डीवाय जो असतो ना, तो असतो 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स, 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स. जिथं तुमचा डीवाय बाय डीएक्स 0 नाहीये, आणि ह्यालाच आपण लिहू शकतो, ह्याला काय म्हणले आपण, एफ इनवर्स डॅश ऑफ वाय, एफ इनवर्स डॅश ऑफ वाय, आणि तो कशाच्या इक्वल येईल, 1 अपॉन एफ डॅश ऑफ एक्स, वेअर एफ डॅश ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0. आधी तर मला पूर्णपणे ऐकून घ्यावं लागेल आणि मग त्याच्यानंतर क्वेश्चन सॉल्व्ह होतील. या टाइमला जर तुम्ही निवांत झोपताय ना, तर मी जी काही टर्मिनॉलॉजी सांगितली, ज्या वेने सांगितली, क्वेश्चन नाही सॉल्व्ह होणार. त्याच्यामुळे ही गोष्ट ह्याला कमी नका समजू, ह्याच्यावर जर मी टाइम स्पेंड करतोय ना, तर या खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. थिअरम हे 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 बर, असा क्वेश्चन आहे. आता क्वेश्चन कशा टाईपचा विचारला जाईल, क्वेश्चन असा विचारला जाईल, फाइंड द डेरिव्हेटिव्ह ऑफ y इक्वल टू एफ ऑफ एक्स युजिंग द डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. म्हणजे तुम्हाला डायरेक्ट डी वाय बाय डी एक्स नाही काढायचं, इथं डायरेक्ट लिहायचं नाही अरे डी वाय बाय डी एक्स लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स असतं, दिस इज द फायनल आन्सर. नॉट, असं नाही करायचं, असं नाही करायचं. ठीक आहे, असं नाही करायचं. मग काय करायचं, तुम्हाला इनवर्स फंक्शन सांगायचंय. वाय जर लॉग एक्स आहे, वाय इक्वल टू लॉग एक्स आहे, म्हणजे वाय इन टर्म ऑफ एक्स आहे, बेस ई आहे, तर लॉगची प्रॉपर्टी काय सांगते, लॉग ऑफ स्टार टू द बेस हॅश इक्वल टू डब्बा असेल, तर स्टारला जर लॉग पासून मुक्त करायचंय, तर हॅशला डोक्यावर घ्यावं लागतं डब्बाला. समजतंय? इन जनरल लॉग ऑफ बी टू द बेस ए इक्वल टू सी असेल, तर लॉग ह्या बी ला कधी मुक्त करेल, ज्यावेळी ए सी ला डोक्यावर घेईल, दॅट इज बी इक्वल टू ए ची पॉवर सी. समजतंय? मग इथून काय येईल, एक्स काय येईल सांगा, ई ची पॉवर वाय. हे जे बनलंय एक्स इन टर्म ऑफ वाय बनलंय का, एक्स इन टर्म ऑफ वाय बनलंय, हे काय, हे वाय ऍज अ फंक्शन ऑफ एक्स, आणि हे काय एक्स इक्वल टू एफ इनवर्स ऑफ वाय, एक्स इज अ फंक्शन ऑफ वाय. आता तुम्हाला काढायचं आहे डीएक्स बाय डीवाय, तुम्हाला बाय द वे काढायचं आहे, ऍट द एंड डीवाय बाय डीएक्सच काढायचं आहे, पण युझिंग द फॉर्म्युला कोणता, डीएक्स बाय डीवाय इक्वल टू 1 अपॉन डीवाय बाय डीएक्स, हा वाला फॉर्म्युला यूज कर. मग तुम्हाला इथून डीएक्स बाय डीवाय काढायचा आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय म्हणावं लागणार. काय म्हणावं लागणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय, ई ची पॉवर वायचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय, ई ची पॉवर वाय. आता तुम्ही काय कराल, आता हा वाला फॉर्म्युला अप्लाय कराल, हा वाला फॉर्म्युला अप्लाय कराल, तर डीवाय बाय डीएक्स, डीवाय बाय डीएक्स काढण्यासाठी क्रॉस मल्टिप्लाय करा. इथून डीवाय बाय डीएक्स काय येईल, 1 अपॉन डीएक्स बाय डीवाय येईल, काय येईल, 1 अपॉन डीएक्स बाय डीवाय. मग तुमचा डीएक्स बाय डीवाय काय येईल, आता सॉरी डीवाय बाय डीएक्स काय येईल, 1 अपॉन
ई ची पॉवर वाय. पण ई ची पॉवर वाय काय? ई ची पॉवर वाय काय? एक्स. ई ची पॉवर वाय काय? एक्स. म्हणजे फायनल आन्सर आलं. म्हणजे फिरून फिरून यायचंय. फिरून फिरून यायचंय. समजतंय? इथं पण सेम तसंच. y इन टर्म ऑफ x आहे, y इन टर्म ऑफ x आहे. आता x इन टर्म ऑफ y काढायचा आहे. x इन टर्म ऑफ y कसं काढाल? तर टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड, कारण हे बाय द वे काय आहे? x प्लस 4 ची पॉवर 1/3. क्यूब ऑन बोथ साइड घेतलं तर y क्यूब इक्वल टू x प्लस 4. आता हा इकडे जाईल, x इक्वल टू वाय क्यूब मायनस 4. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करा. तर x चं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y dx बाय dy, y क्यूबचं 3y² आणि 4चं तर 0. तुम्हाला dx बाय dy नाही काढायचा, तुम्हाला काढायचा आहे dy बाय dx. dy बाय dx काय येईल? 1 अपॉन dx बाय dy. 1 अपॉन dx बाय dy. पण y काय? y काय व्यवस्थित पहा. y तर हा आहे. मग काही नाही, 1 अपॉन 3 आणि हे काय? x प्लस 4 ची पॉवर 1/3 आणि त्याचा काय? स्क्वेअर. तर तुम्हाला माहिती 1/3 आणि 2 मल्टिप्लायला जातील. 2/3 म्हणजे फायनल आन्सर काय आलं? 1 अपॉन 3 इंटू एक्स प्लस 4 ची पॉवर 2/3. समजतंय? एखादा ह्याला लिहिण्याचे बरेच वेळ. हे असं जर इथं दिसतंय ना, तर बाय द वे दिस इज एक्स प्लस 4 ची पॉवर 2 आणि त्याची पॉवर 1/3 म्हणजे एक्स प्लस 4 ची पॉवर 2/3. एखादा याला क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4 म्हणजे एखादा याला असंही लिहू शकतो, एक्स प्लस 4 ची पॉवर 1/3 आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4 चा स्क्वेअर. एखादा याला असंही लिहू शकतो, एक्स प्लस 4 चा स्क्वेअर आणि त्याची पॉवर 1/3 म्हणजे क्यूब रूट ऑफ एक्स प्लस 4 चा स्क्वेअर. देर आर मल्टिपल वेज. यू शुड बी कॉन्सेप्च्युअली क्लिअर. डिपेंड्स ऑन द ऑप्शन. समजतंय? ओके. आणि आता हा वाला क्वेश्चन जो आहे, ह्याच्यात काय करणार? y इन टर्म ऑफ x दिलेला आहे, x इन टर्म ऑफ y कसं काढणार? x इन टर्म ऑफ y कसं काढणार? मी जी मेथड वापरतोय हे असं नका करू, तिथं प्रॉपर जरा लिहा. ठीक आहे? बर. आता हे काढण्यासाठी तुम्ही म्हणाल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करा. y स्क्वेअर इक्वल टू एक स्क्वेअर रूट निघून जाईल, स्क्वेअर रूट. बरोबर? एकदा स्क्वेअरिंग केली तर हे पहिलं वाले स्क्वेअर रूट निघून जाईल. 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स येईल. हा 1 तिकडं जाईल आणि स्क्वेअर रूट ऑफ एक्स कशाच्या इक्वल बनेल? वाय स्क्वेअर मायनस 1 च्या. कशाच्या? वाय स्क्वेअर मायनस 1 च्या. आता अगेन स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केली तर एक्स इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर. वाय स्क्वेअर मायनस 1 चा स्क्वेअर बनेल. आता dx बाय dy सांगा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y कराल तर डब्बा स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा म्हणजे वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y. समजतंय का? डब्बा स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2 डब्बा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्बा. समजतंय? सो दॅट विल बी 4y इंटू वाय स्क्वेअर मायनस 1. आता मला y सांगा काय? y तर हा पूर्ण आहे आणि वाय स्क्वेअर मायनस 1 काय? स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हणजे 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स इंटू वाय काय? एकच मिनिट. y काय? y आहे स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स. दॅट विल बी द फायनल आन्सर. दॅट्स इट. ठीक आहे?